नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. कारण जर उत्तम माहिती असेल तर ती आपल्या पुढच्या मित्र, नातेवाईक आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचते. थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की पुण्यामध्ये फक्त 30 रुपयामध्ये जेवण मिळते, तेही हायजेनिक पद्धतीचे. आणि दररोज वेगवेगळ्या भाज्या, 365 दिवस ही सेवा पुण्यामध्ये उपलब्ध कुठे कुठे आहे याच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, हे जे स्वस्त जेवण आहेत याचे सर्व आहेत अनिल जी आपटे, ज्यांनी लॉकडाऊनच्या अगोदर 2019 मध्ये स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र या नावाने ही सेवा सुरू केली. व्यवसाय नाही, ही सेवा सुरू केली की ज्या सेवेमध्ये कुठल्याही पद्धतीचा नफा कमवणे हा अजिबात हेतू नाही. फक्त ही स्वामीचरणी दिलेली एक सेवा आहे. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. मित्रांनो, माणसाला बघा, तुम्ही कितीही पैसे द्या, तो अजून द्या अजून द्या म्हणेल, किंवा कितीही सोनं द्या, तो उचलणार नाही, एवढं सोनं उचलेल. परंतु तुम्ही त्याला पोटभर खायला द्या आणि नंतर खायला द्या, तो म्हणेल बस माझं पोट भरलं. म्हणून अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं आणि याची सुरुवात केली अनिल आपटे सरांनी. या ठिकाणी त्यांचे हे म्हणजे 2 ठिकाणी ही सेवा उपलब्ध आहे. पहिले तर जे आहे ते कुमठेकर रोडवरती आहे तिथे, आणि त्याचा हा ॲड्रेस. आणि दुसरी जी आहे ती सहकार नगर येथे आहे, त्याचाही हा ॲड्रेस आहे. या 2 ठिकाणी सकाळी 12 ते 3 या वेळेमध्ये आपणाला या जेवणाचा आस्वाद घेता येतो. आणि याच्यामध्ये खास करून MPSC UPSC चे जे स्टुडंट आलेले आहेत बाहेरून, पुण्याच्या बाहेरून, जे वेगवेगळ्या गावातून म्हणा, जिल्ह्यातून म्हणा, जे स्टुडंट आलेले आहेत, आज तिथे 500 ते 600 एका शाखेला स्टुडंट येतात. म्हणजे ज्या ठिकाणी स्वामी समर्थ पोळी केंद्र आहे, पोळी भाजी केंद्र कुमठेकर रोडवरचं म्हणा. आणि त्याच्यानंतर काही हमालही येतात, कारण 30 रुपयामध्ये जेवण हे कुठेही पुण्यात भेटत नाही. कारण आज वडापाव घ्यायचं म्हटलं तरी जम्बो वडापाव 40 रुपयाला मिळतो. त्याचबरोबर कापड दुकान आहेत, तेथील कामगार वर्ग येतात, मार्केटिंग करणारी लोक येतात, ज्यांना बाहेर राईस प्लेट 150, 200, थाळी 300 रुपयाला घ्यायला परवडत नाही, ही लोक त्या ठिकाणी येतात. आणि विद्यार्थी तर काय करतात की इथे आल्यानंतर समजा दुपारचं जेवण घेतलं, त्यानंतर तिथे पार्सलही घेऊन जातात संध्याकाळी जेवणासाठी. कारण ते रूमवर असतात, तिथे काय बनवायची सोय नसती, कारण त्यांना MPSC UPSC किंवा स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्यांची तयारी करायची असते, म्हणून ते ह्या सेवेचा असाही फायदा घेतात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी कुठलीही UPI सेवा ही उपलब्ध नाहीये. आणि जाताना शक्यतो 30 रुपये म्हणजे सुट्टेच घेऊन जा, कारण तशी त्या ठिकाणी रिक्वेस्टही केली जाते. कारण गर्दी असते, प्रत्येकाने जर 100, 200 आणि 500 ची नोट काढली तर त्याच्यामधून सुट्टे आणणार कुठे. त्याच्यामुळे या अन्नदान सेवेमध्ये तुम्ही जाताना 30 रुपये हे तुमचे हक्काचे सुट्टे घेऊन जा. आणि UPI वगैरे तिथे काही चालत नाही, गुगल पे, फोन पे याची कुठलीही सेवा उपलब्ध नाहीये. त्याच्यामुळं हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि त्यांचं हे 12ही महिने कधीही हे पोळी भाजी केंद्र बंद नसतं. कधीतरी त्यांना जर एखाद्या दिवशी सुट्टी घ्यायची असेल तर ते 8-10 दिवसापूर्वी सर्वांना सांगतात किंवा तिथे लिहितात या दिवशी बंद राहील. तसं कधीतरीच एखाद्या दिवशी बंद असतं आणि त्याच्यामध्ये सर्व लोकही त्यांना सपोर्ट करतात. त्याच्यामुळं ही महत्वाची एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. याचं जे पूर्ण जे मॅनेजमेंट आहे, किंवा वाढणे म्हणा, किंवा सर्व काही मॅनेज करणे, हे जे आपले अनिल उत्तेकर सर आहेत हे पाहतात प्रामुख्याने तिथे. आणि तिथे 12 ते 3 या वेळेत गरम गरम जेवण दिले जाते. असं नाही की 30 रुपये घेतलेत म्हणून काहीच्या काही दिलं जातं. तर एकदम उच्च आणि हायजेनिक सेवा त्या ठिकाणी केली जाते. बसण्यासाठी प्रशस्त अशी जागा, त्याच्यानंतर पिण्यासाठी कॉर्पोरेशनचं पाणी, म्हणजे या सगळ्या गोष्टी. आज जर बाहेर जरी पाणी प्यायचं म्हटलं तर आपल्याला हॉटेलमध्ये 20 रुपये लागतात, इथं 30 रुपयामध्ये जेवण होऊन तुम्हाला बाकीच्या सर्व सुविधा सुद्धा या ठिकाणी मिळतात. त्याचबरोबर जर इथे कुणाला या स्वामी सेवेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी देणगीच्या स्वरूपात तुम्ही त्यांना रक्कमही देऊ शकता.
जेणेकरून ही अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दानामध्ये ती सहभागी होऊन त्याचं तुम्हाला सुद्धा पुण्य मिळेल. तर मित्रांनो, ही ही जी माहिती आहे तुमच्यापर्यंत आल्यानंतर किमान एक माणसापर्यंत पोहोचवा, म्हणजे किमान आपला एखादा बंधू, मित्र किंवा कोणी आप्त नातेवाईक, शेजारी यांना जर कधी तिथे जवळपास वेळ आली जायची आणि तिथे नक्की जेवणाचा आस्वाद घ्या. कारण ती सेवा अत्यंत मनोभावे केली जाते. त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा पैसे कमविण्याचा स्वार्थ नाहीये. तर पुण्यामध्ये हे 2 ठिकाणी उपलब्ध आहे. या सेवेचा सर्वांनी फायदाही घ्या आणि सरळ हाताने देणगीच्या स्वरूपात सुद्धा मदत करा किंवा तुमचे काही वाढदिवस वगैरे असतील, तुम्ही तिथे जाऊनही साजरे करू शकता. एक 10-15-20 लोक असतील तर तुम्ही तिथेही थाळी घेऊन किंवा काही कशाही पद्धतीने, ज्या पद्धतीने फुल नाही फुलाची पाकळी तुम्हाला त्या ठिकाणी स्वामी चरणी सेवा आहे ही, त्याच्यात सहभागी होता आलं तर अक्कलकोटचे जे आपले स्वामी आहेत ते नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहणार आहेत. त्याच्यामुळे या सेवेचा सर्वांनी फायदा घ्या आणि आपल्या इतरही मित्रांना, नातेवाईकांना सांगा. तर मित्रांनो, चला, व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ.